नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे हायपोकॅलेमिया इन कॅटल, म्हणजे जनावरातील पोटॅशियमची कमतरता. तर हायपोकॅलेमिया म्हणजे काय? तर जनावराच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता होणे यालाच आपण हायपोकॅलेमिया म्हणतो. ज्या प्रकारे जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता होते, मॅग्नेशियमची कमतरता होते, तर कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेनंतर सगळ्यात महत्त्वाचे जे मिनरल असेल तर ते म्हणजे पोटॅशियम. आणि पोटॅशियम हे जे टोटल मिनरल असते जनावराच्या शरीरामध्ये तर त्याचा 5% हिस्सा हा पोटॅशियमचा असतो. म्हणून आपण याला महत्त्वाचे एक मिनरल मानतो. आणि ज्या प्रकारे कॅल्शियमला आपण जर जनावराच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर त्याला आपण हायपोकॅल्शिमिया म्हणतो. जनावराच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता झाली तर त्याला आपण हायपोफॉस्फेटेमिया म्हणतो. आणि जर मॅग्नेशियमची कमतरता झाली तर त्याला आपण हायपोमॅग्नेशिमिया म्हणतो. तर त्याच प्रकारे जर पोटॅशियमची कमतरता झाली तर त्याला आपण हायपोकॅलेमिया म्हणतो. तर हायपोकॅलेमिया जनावरांमध्ये कशामुळे होतो आणि त्याचे काय लक्षणे आपल्याला दिसतात, त्याच्यावर आपण काय उपचार करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात आधी मिळत राहील. तर जसे की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता, ही जी गाय आहे तर ही या गायीला हायपोकॅलेमिया ही कंडिशन झालेली आहे. तर हायपोकॅलेमिया या गायीमध्ये झालेला आहे. आणि हायपोकॅलेमियामध्ये आपल्याला काय काय लक्षण दिसतात, आपण त्याचे निदान कसे करायचे, तर आणि त्याची कारणे काय आहेत यावर सगळ्यात आधी आपण बोलूया. तर हायपोकॅलेमियाची कारणे जसे की ॲनोरेक्झिया, म्हणजे जर जनावर बऱ्याच दिवसापासून खात नसेल त्याला आपण ॲनोरेक्झिया म्हणतो. तर ती एक कंडिशन अशी आहे की त्यामध्ये सुद्धा जनावरांमध्ये हायपोकॅलेमिया होते, म्हणजे पोटॅशियमची जनावरांच्या शरीरामध्ये कमतरता होते. याचबरोबर पशुमध्ये जर खूप दिवसापासून डायरिया असेल तर डायरियामध्ये सुद्धा पोटॅशियमचा लॉस होतो आणि त्यामुळे सुद्धा त्यामध्ये जनावरांमध्ये पोटॅशियमची कमतरता होते. याचबरोबर जर अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा जनावरांच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता होते. याच्या व्यतिरिक्त जर राईट साइडेड अबोमॅझल डिस्प्लेसमेंट असेल किंवा टॉर्शन असेल, म्हणजे राईट साइड जे अबोमॅझम डिस्प्लेस झाले असेल किंवा तिथे टॉर्शन झाले असेल तर त्यामुळे सुद्धा जनावरांमध्ये हायपोकॅलेमिया होते. याचबरोबर जे मिनरल कॉर्टिकोगाइड्स असतात, तर जसे की आपण आयसोफ्ल्युप्रेडॉन जे इंजेक्शन वापरतो तर ते जर जास्त प्रमाणात आपण वापरले तर त्यामुळे सुद्धा पोटॅशियमची कमतरता जनावरांच्या शरीरामध्ये होते. तर अशी पुष्कळ कारणे आहेत जनावरांच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता होण्याची. आता आपण बोलूया त्याच्या लक्षणाबद्दल. तर जनावर जसे की आपण बघू शकता जमिनीवर आळवे पडलेले असते किंवा बसलेले असते, ते उभे होण्यास असमर्थ असते, त्याच्यामध्ये मसल विकनेस येतो. आणि विशेष म्हणजे मान जी असते त्याची, तर ती आपण सरळ केली तरी ती मान हेकडी होते, जसे की आपण यामध्ये बघू शकता. तर मानीचे जनावर बॅलन्स ठेवू शकत नाही कारण मसल विकनेस आलेला असतो. तर ही गाय आपण बघू शकता, यामध्ये आपल्याला टिपिकल हायपोकॅलेमियाचे सिम्पटम्स दिसतात. तर एकतर जनावर जमिनीवर मान ठेवलेली असते किंवा जनावर जर आडवे पडून असेल तर त्यावेळेस आपण त्याची मान उचलण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे त्याची मान होते. आणि जर जनावर बसून असेल तर अशा कंडिशन मध्ये ते नेहमी मान
मागच्या पोटाच्या बाजूने जसे मिल्क फिवरमध्ये मान ठेवलेली असते मागच्या साईडला वळून, त्याप्रमाणे मान ठेवलेली असते. तर ह्या सगळ्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो की या जनावरांमध्ये हायपोकॅलेमिया झालेला आहे. तर बरेचदा अशा केसेसमध्ये आपल्याला हिस्ट्री घेणे सुद्धा महत्त्वाचे असते. त्यामध्ये हायपोकॅल्सिमिया सुद्धा असू शकतो, हायपोफॉस्फेटिमिया, हायपोमॅग्नेशिमिया सुद्धा सोबत असू शकतो. तर हायपोकॅल्सिमिया चे सुद्धा लक्षण आपल्याला म्हणजे मिल्क फिवर ज्यावेळेस होतो तर मिल्क फिवर मध्ये सुद्धा जनावर मागच्या दिशेला पोटाकडे मान करून बसलेले असते. तर ती डिफरन्शिएट करणे आपल्याला त्यावेळेस गरजेचे असते. तर या सगळ्या लक्षणावरून आपण निदान करू शकतो की जनावरांमध्ये हायपोकॅलेमिया झालेला आहे. तर आता आपण बोलूया हायपोकॅलेमियाच्या उपचाराबद्दल. जर आपल्याला ज्यावेळेस निदान होते की जनावरांमध्ये हायपोकॅलेमिया झालेला आहे तर त्यावेळेस आपण नेमके उपचार काय करायला पाहिजे. तर हायपोकॅलेमियासाठी जे पोटॅशियम क्लोराईड असते तर पोटॅशियम क्लोराईड आपल्याला ओरली जनावराला द्यायचे असते. तर पोटॅशियम क्लोराईडची प्रिपरेशन मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल असते, जे की ह्युमन प्रिपरेशन्स असतात. तर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता केसॉल नावाचे ह्युमनचे प्रिपरेशन आपल्याला मिळते. तर हे 200 ml ची बॉटल असते. त्याचप्रमाणे हे जे केलाइट नावाचे आपल्याला प्रिपरेशन दिसते तर हे सगळे प्रिपरेशन आपल्याला जवळपास 200 ml मध्ये उपलब्ध असते. तर अशा केसेसमध्ये आपण 100 ml हे सोल्युशन जे आपण सिरप जे बघू शकता तर ते सिरप आपल्याला 100 ml एकदा द्यायचे आहे आणि तिथून 12 तासानंतर पुन्हा 100 ml आपल्याला एकदा द्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण 200 ml ची बॉटल 24 तासाच्या आतमध्ये म्हणजे 24 तास टोटल अंतर ठेवून आपण हे देऊ शकतो. म्हणजे पहिला डोस दिल्यानंतर 12 तास थांबायचे आणि 12 तासाच्या नंतर आपल्याला दुसरा डोस द्यायचा. तर अशा प्रकारे आपण त्याला जर हे पोटॅशियम क्लोराईड दिले तर जनावर व्यवस्थित होईल. आपल्याला यामध्ये 2 डोसची गरज पडते. कधी कधी जर सिव्हिअरिटी जास्त असेल तर 3 किंवा 4 डोसची सुद्धा गरज पडू शकते. आणि विशेष म्हणजे जर आपण या जनावराला अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला निदान झाले नाही आणि आपण त्याला कॅल्शियम सुद्धा लावले आणि कॅल्शियम लावल्याच्या नंतर सुद्धा जनावर जर प्रतिसाद देत नसेल तर त्यावेळेस हायपोकॅलेमिया आहे असे आपण कन्सिडर करू शकतो. तरी आपण या गाईला 2 डोस दिल्याच्या नंतर आपण बघू शकता हिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तरी पण सध्या जनावर जे आहे गाय जी आहे ती उठून उभी होण्यास असमर्थ आहे. तर याचबरोबर आपल्याला या गायीमध्ये आता कॅल्शियम सुद्धा जे कॅल्शियम मॅग्नेशियमचे प्रिपरेशन मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असते 450 ml मध्ये जसे की मायफेक्स. तर आपण या गायीला मायफेक्स सुद्धा अशा कंडिशनमध्ये लावू शकतो. कारण की जर आपल्याला मायफेक्स लावल्यानंतर जर जनावर प्रतिसाद देत नसेल तर आपण त्यावेळेस त्याला पोटॅशियम क्लोराईड ओरली देतो. तर जवळपास 2.5 ते 3 क्विंटलचं जर जनावर असेल तर त्याला 200 ml चा डोस सफिशियंट आहे. तर अशा प्रकारे आपण हायपोकॅलेमियाची ट्रीटमेंट करू शकतो, म्हणजे पोटॅशियमची डिफिशियन्सीची ट्रीटमेंट करू शकतो आणि जनावरला आपण नीट करू शकतो. धन्यवाद.